राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे प्राजक्त तनपुरे. खरं तर अनेक घडामोडी ज्या आहेत तर त्या महाविकास आघाडीमध्ये घडल्या. राष्ट्रवादीमध्ये खरं तर फूट पडली आणि अनेक नेते राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये गेले. त्यानंतर काही लोक जे आहेत तर ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्येच राहिले आणि या संपूर्ण घडामोडींमध्ये जर बघितलं तर राजकीय मोठ्या उलथापालथी झालेल्या आहेत. प्राजक्त तनपुरे यांच्याशी बोलणार आहोत. खरं तर अजित पवार गटामध्ये आपल्याला जाण्याची संधी होती, मात्र आपण शरद पवारांसोबतच राहिलेला आहात. राजकीय काही नुकसान झालं असं वाटतं का? कारण पक्ष जो आहे सत्तेमध्ये गेला. नाही, मला खरं आपल्या माध्यमातून मला खरं जनतेला सवाल विचारायचा आहे. खरं मी काही एवढा मोठा नाही, पण एक शेवटी मनात कुठंतरी घालमेल होत असते की 2019ला मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो, पहिल्यांदा पक्षामध्ये बंड झालं आणि मी ज्या शरद पवार साहेब माझ्या प्रचाराला आले होते त्यांच्या विचारावरती ठाम राहून मी त्यांच्या बाजूने थांबलो. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. सरकार महाविकास आघाडीचं गेलं तरी देखील मी 2.5 वर्ष राज्यमंत्री देखील होतो. माझ्याबरोबर आणखीन 3 राज्यमंत्री होते. सरकार गेल्यावरती आम्ही निष्ठेनं विरोधकाची भूमिका त्या ठिकाणी बजावली. वेगवेगळी आंदोलनं केली. विधानसभेत देखील प्रश्न सरकारला विचारले, तिथेही आंदोलनं केली. नंतर पुन्हा आमच्या पक्षामध्ये बंड झालं. त्यावेळेस देखील मी निष्ठा, तत्व, नीतिमत्ता याच्या बाजूनी माझ्या मनाने ती भूमिका घेतली. मी काय खूप राजकीय विचार केला नाही. माझं मन म्हटलं की आपण अशी वेगळी भूमिका घेणं चुकीचं होईल, म्हणून मी पुन्हा शरद पवार साहेबांबरोबरच थांबलो. माझ्याबरोबरचे जे 3 राज्यमंत्री पक्षाचे होते ते सगळे तिकडे गेले आणि 3ही जणांनी कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेलं आहे. म्हणजे आदिती तटकरे होत्या, संजय बनसोडे होते आणि दत्ता मामा होते. तर हे 3ही कॅबिनेट मंत्री काही आज आहेत, काहींनी भूषवलेलं आहे. नंतर मात्र पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकी 24च्या आधी मला पुन्हा प्रस्ताव आला की घड्याळ चिन्हावर आपण निवडणूक लढवावी. पण तरी मी शेवटी मन मला सांगत होतं की आपण निष्ठा असेल, तत्व असतील याच्याशी प्रामाणिक राहावं. मी राहिलो. मला ऑफर होती घड्याळ करून निवडणूक लढवण्याची आणि माझे जे प्रतिस्पर्धी होते ते लढणार नाहीत अशी देखील आम्ही व्यवस्था करू, अशी ऑफर असताना देखील म्हणजे शुअर शॉट माझी आमदारकी त्या ठिकाणी जशी आशुतोष काळेंची झाली तशी दिसत असताना देखील मी माझ्या विचारांची, तत्वांशी प्रामाणिक राहायचं ठरवलं. त्यात माझा पराभव झाला. म्हणजे आजकाल चित्र असं आहे की तत्वांशी, विचारांशी जी लोक प्रामाणिक राहतात त्यांचं राजकारण जवळपास संपत चाललेलं आहे आणि जे अपॉर्च्युनिटी बघून सत्तेकडे जातात, अपॉर्च्युनिटीचा फायदा घेतात आणि विचारांची तडजोड करतात, ते मात्र सत्तेवरती मोठ्या पदावर जाताना दिसत आहेत. म्हणजे मला आमच्या पक्षात जे दिसलं. आणि हे कुठंतरी जेव्हा असं विचारलं जातं की बाबा कोणी गद्दारी केली, कोणी काय केलं, परंतु शेवट काय होतो? शेवट काय होतो? एकनाथ शिंदे साहेब गेले त्यावेळेस खूप राज्यात नॅरेटिव्ह होतं 50 खोके एकदम ओके, परंतु शेवटी अल्टिमेटली झालं काय की ती लोक सत्तेत आहेत आणि जी तत्वांशी, विचारांशी जे प्रामाणिक राहिले ते आज त्यांचं राजकारण कुठेतरी संपताना दिसतंय. याची खंत वाटते तुम्हाला? हो, निश्चितपणे खंत वाटते की विचारांशी मी माझ्या, भले काही विचार का असेनात, पण जे विचारांशी मला मतदारांनी निवडून दिलं त्या विचारांशी मी प्रामाणिक राहिलो. सत्तेच्या बरोबर न जाता विचारांशी प्रामाणिक राहिलो, आजही आहे. परंतु कुठेतरी जनतेलाच माझं आव्हान आहे की जे सत्तेबरोबर जातात, विचारांची काही तडजोड 180 डिग्रीमध्ये तडजोड करतात, ती लोक कुठेतरी सत्तेच्या मोठ्या पदावर आहेत, राज्यात मोठ्या भूमिका घेतात आणि आमच्यासारखी लोक मात्र आमचं राजकारण त्या ठिकाणी संपताना दिसतंय. ही एक उद्विग्नता, खिन्नता निश्चितपणे आहे. पण मग बदल करावा असं वाटत नाही का? कारण ही सगळी परिस्थिती ज्या वेळेला बघता त्यावेळेला मग आपण देखील वेगळ्या रस्त्याने जावं असं वाटत नाही? नाही, 2 प्रकार आहेत. एक मन सांगतं की आपण जे विचारांवरती आतापर्यंत लढलो त्याच विचारांची प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे. पण दुसरं मन आता खालचे जे कार्यकर्ते आपल्यावरती अवलंबून आहेत, ज्यांनी की माझ्याकरता खाली समोरच्या पार्टीच्या लोकांशी विरोध पत्करला, सत्तेच्या विरोधात संघर्ष केला, त्यांना कुठेतरी उघड्यावर टाकणं हाही दुसरा भाग त्या ठिकाणी आहे. त्यामुळे निश्चितच एक कुठेतरी वैचारिक द्वंद्व मनामध्ये हे चालू असतं. सातत्यानं तुम्हाला संधी मिळालेली आहे, अनेकदा ऑफर देखील मिळाल्या.
समोरच्यांकडनं की तुम्ही या म्हणून, तर मग त्यावेळेला असं वाटतं कधी कधी की जावं म्हणून? नाही, याच्या आधी आता काय सांगू आपल्याला खरं, पण निश्चितपणे आतापर्यंत मी माझ्या विचाराशी ठाम राहिलो, माझ्या निष्ठेबरोबर राहिलो. परंतु शेवटी माझंही राजकारण आता पूर्वीपेक्षा कुठल्या स्तरावर आहे आणि माझ्यामुळे माझे कार्यकर्ते जे आहेत, जे की आमचे कार्यकर्ते अगदी आमच्या आजोबांपासून काही घरं आमच्या बरोबर ते आहेत आणि ती खूप सत्तेत मी नसताना देखील, आम्ही मध्ये 15 वर्ष आमदारकी नव्हती त्यावेळेस देखील कुणी अक्षरशः कुणीही सोडून गेलेलं नाही. तर त्यांचे देखील शेवटी स्थानिक राजकारणामध्ये कुठेतरी कितपर्यंत त्यांनी संघर्ष करावा, ही देखील एक विचार करायला लावण्यासारखी गोष्ट निश्चितपणे आहे. दुसरीकडे जर बघितलं तर आपल्या वडिलांनी पण निष्ठा पाळली, शेवटपर्यंत अगदी निष्ठा पाळली, पण तिथं देखील तसाच अनुभव आलाय जे तुम्ही म्हणतात की उद्विग्न व्हायला होतं असं बघितल्यानंतर. त्यांनी देखील योग्य वेळी योग्य विचार केला असता तर अजून आणखीन मोठ्या पदावरती असते. नाही, त्यांनी 5 वेळेस ते आमदार झाले. एकदा फक्त अपक्ष, ज्यावेळेस काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं नव्हतं त्यावेळेस अपक्ष निवडून ते आले होते 1985 साली. 5 वर्ष आमदारकीला एकदा पक्षाच्या सांगण्यावरूनच त्यांनी कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून ते खासदार देखील झाले होते. त्यांनाही कधी 5दा निवडून येऊन कधी मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. कदाचित त्याचाच विचार करून मला मंत्रिपदाची, त्यांच्या पुण्यावरच खरं मला मंत्रिपदाची संधी मिळाली. परंतु ते देखील प्रचंड हुशार होते. या तालुक्यामध्ये त्यांनी जे काही बंधारे मुळा नदीवर असतील, प्रवरा नदीवर असतील, बंधारे बांधले असतील, जे काही नदीवरचे पुलं बांधलेले असतील, चाऱ्यांचं नेटवर्क मोठ्या प्रमाणावरती उभं केलं. पाण्याच्या बाबतीमध्ये या तालुक्यात प्रचंड मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे. परंतु निश्चितपणे अशा माणसांना योग्य संधी मिळाल्या नाहीत, हे कधी कधी खंत वाटते. आता ज्या वेळेला तुम्ही चर्चा करता त्यावेळेला वडिलांकडनं काही सल्ला मिळतो की निष्ठेसोबतच राहावं की बदलावं? नाही, या विषयावर त्यांच्याशी काय चर्चा झालेली नाही माझी काय. तर एकूणच हे होते प्राजक्त तनपुरे. त्यांनी आपल्या मनातील खंत जी आहे खऱ्या अर्थानं व्यक्त केलेली आहे आणि सत्तेमध्ये जाणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल देखील त्यांनी एक भाष्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भोंगळे, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.